ये हमें इनपुट मिला था, एक इंटेलिजेंस एजेंसी से इनपुट आया था, जिसमें कि ये बोला गया था कि कोई बोट जो है सस्पिशियस बोट है, जिसके डिजाइन ठीक नहीं है, तो उसको इंटरसेप्ट करना है। ये बोट हमारे कोस्ट से, जो कि गुजरात कोस्ट है, पोरबंदर से करीब 200 नॉटिकल माइल, जो कि 350 किलोमीटर के आसपास होता है, इतनी दूर थी। तो ये मिलते ही हमें जैसे इन्फॉर्मेशन मिली, हमने अपने एयरक्राफ्ट जो हर समय तैयार रहते हैं, स्टैंड बाई रहते हैं ऐसे ऑपरेशन को मीट करने के लिए, उसको भेजा और उन्होंने कंफर्म किया कि हाँ, जो पोजीशन हमें मिली है उस जगह में कोई बोट, जो कि डिस्क्रिप्शन वही है जो हमें बताया गया था, है। तो उसके बाद हमने अपने जो सरफेस यूनिट है, जो जहाज होते हैं पानी के, उनको भी तैयार किया और वो पानी के जहाज को भी उधर भेजना शुरू कर दिया। उस बीच में हम एक के बाद दूसरा अपना एयरक्राफ्ट भेजते रहे ताकि वो बोट सर्विलेंस में रहे, हमारे कंट्रोल में रहे और उसके मूवमेंट हमें पता रखते रहे। और रात को 11:30 बजे के आसपास हमारा जो जहाज है वो भी वहां पहुंच गया। जब उस जहाज ने उसको कन्फ्रंट किया तो उस समय वो बोट ने अपनी लाइट ऑफ करके इवेजिव मैनूवर्स, इधर उधर जाना शुरू कर दिया, भागना शुरू कर दिया और भी हमारी तरफ को, हमारे बॉर्डर की तरफ को आनी शुरू हुई। और उसने लाइट बुझा के सारा ये दिखा दिया कि वो सरेंडर नहीं करना चाह रहा है, जैसे भी है। बट उसको एक तरह से कॉर्नर कर दिया था हमारे जहाज ने, पूरी तरह से कॉर्नर जब हो चुका था। उसके बाद उसने जब वार्निंग नहीं सुनी, लाउड हेलर पे हमारे कुछ वार्निंग शॉट अक्रॉस द बाउज, एक रूल्स ऑफ एंगेजमेंट होता है, उसके हिसाब से हमारे जो कमान अधिकारी है उन्होंने पूरा फॉलो किया। जब वो पूरा करने के बाद भी नहीं आए तो कुछ देर में वो सारे जो क्रू थे नीचे जाके कहीं आग लगा दी और थोड़ी देर में पूरी बोट जो है आग का एक गोला जैसा बन गया और वो करीब 6:33 के आसपास सुबह जो है वो पूरी डूब गई। हे अत्यंत गंभीर आहे खरं तर, आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्याकरता आणि माहिती जाणून घेण्याकरता माझे सहकारी, आमचे प्रतिनिधी राकेश त्रिवेदी आपल्याबरोबर आहेत। राकेश त्रिवेदी यांच्याकडे आपण जाऊयात। राकेश, खरं तर एका बाजूला परिस्थिती अशी आहे की सीमेवरती सतत गोळीबार सुरू होता। 26 जानेवारी आता येते। 26 जानेवारीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपल्या देशामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत। हा जो गोळीबार होता, या गोळीबाराला हीच पार्श्वभूमी होती का की इकडे कोस्ट आणि बाकीच्या इतर सगळ्या गोष्टींमध्ये सगळा आपल्या सगळ्या यंत्रणेला गाफील ठेवून असा काही घातपात करण्याचा हा सगळा कट होता का? अजित, आपल्याला सूत्रांकडून माहिती भेटत आहे त्याप्रमाणे 31 डिसेंबरच्या रात्री आणि सकाळी 1 जानेवारीच्या सकाळपर्यंत जी गोळीबारी सुरू होती पाकिस्तान तर्फे जम्मू काश्मीरच्या सांबा डिस्ट्रिक्टमध्ये, सेक्टरमध्ये, त्या गोळीबारीची जी पार्श्वभूमी आहे ती एखादी हाच एक कट असू शकते अशी देखील माहिती आपल्याला सूत्रांकडून भेटत आहे। आणि त्यामुळेच एकाकडे जो आहे गोळीबारी सुरू होती आणि जे यंत्रणा आहे आपली, त्यांचं लक्ष तिकडे असल्यामुळे कुठे याकडे लक्ष देणार नाही अशी देखील त्यांची एक संशय जे आहे आपली सूत्र जे आहे ते व्यक्त करीत आहेत। तर सध्या आता जी सूत्रांकडून नवीन जी माहिती भेटत आहे त्याप्रमाणे या पूर्ण ऑपरेशनच्या मागे लष्कर ए तैयबाचा हात असू शकतो अशी जी माहिती आहे ती आपल्याला सूत्रांकडून भेटत आहे। आणि लष्कर ए तैयबा आणि त्यांचा जो चीफ आहे हाफिज सईद याने ISIच्या मदतीने हा पूर्ण जो कट आहे तो रचलेला होता अशी देखील माहिती आता सध्या आपल्याला सूत्रांकडून भेटत आहे। अजित, राकेश, आपण या सगळ्या संदर्भामध्ये बोलूयात, पण राज्याचे गृहराज्यमंत्री सध्या आपल्याबरोबर फोन लाईनवर आहेत। साहेब, स्वागत झी 24 तासमध्ये आपलं। आणि एकूण आता ज्या पद्धतीने आपण बघितलं की कशा पद्धतीनं पाकिस्तान किंवा दहशतवादी संघटनांच्याकडून असा हल्ला करण्याचा प्रयत्न होता, अभिनंदन केलं पाहिजे आपल्या गुप्तचर यंत्रणा आणि कोस्ट गार्डचं। महाराष्ट्र सरकारनं काय नेमकी आपल्या हद्दीमधल्या सागरी किनाऱ्यांवरती दक्षता बाळगली, कारण एक झळ आपण याआधी सोसून चुकलेलो आहोत? फोन लाईनवरून गृहराज्यमंत्री आपल्याबरोबर आहेत। साहेब, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? आपला संपर्क गृहराज्यमंत्र्यांशी तुटलेला आहे। आपण पुन्हा एकदा जाऊयात। माझे सहकारी राकेश त्रिवेदी आपल्याबरोबर आहेत। राकेश, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे
अशा पद्धतीनं भारतावरती छुपे हल्ले, कारण पाकिस्तान समोरासमोर युद्धात आपल्याशी जिंकू शकत नाही, अशा पद्धतीनं सतत छुपे हल्ले करत राहणं ही पाकिस्तानची अत्यंत वाईट खोड आहे. आता नेमका काय तपास होतोय, या बोटीचे अवशेष जे आहेत ते नक्की या ठिकाणी भारतीय हद्दीमध्ये असतील, त्याच्यातून काही तपास लागू शकतो का? आणि गुप्तचर यंत्रणांना काही कळालंय का की नेमकं या सगळ्या पाठीमागं पाकिस्तानचा आशीर्वाद असलेली कुठली दहशतवादी संघटना होती? सध्या अजित जी माहिती आपल्याला भेटत आहे त्याप्रमाणे NTRO ही एक ऑर्गनायझेशन आहे, नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन. ही देखील एक जी आहे इंटेलिजन्स एजन्सी आहे. आपल्याला जी माहिती भेटत आहे त्याप्रमाणे NTROने कराचीमध्ये एक फोन कॉल जे आहे त्यांनी इंटरसेप्ट केलेला आणि त्या फोन कॉलमध्ये हा जो आहे मोठा एक गौप्यस्फोट झाला की कराचीतून भारतात जो आहे एक सामान पाठवण्याचा आहे. सध्या हा सामान कुठलं होतं तो एक नवीन प्रश्न आहे. पण त्यानंतरच जी इंटेलिजन्स एजन्सीज आहेत ती अलर्ट झाली आणि त्यानंतर त्यांनी कोस्टगार्डला ही माहिती दिली होती की एक संशयास्पद जी बोट आहे ती भारताकडे विशेष म्हणजे पोरबंदरकडे ती पुढे येत आहे आणि त्यानंतर हा जो पुन्हा ऑपरेशन आहे कोस्टगार्डकडून त्यांना सुरुवात केली गेली होती. आणि या बोटीवर किती मात्रामध्ये किती क्वांटिटीमध्ये एक्सप्लोजिव्ह होते याचा अंदाज आपण यातून लावू शकतो की जेव्हा ब्लास्ट झाला आहे या बोटीत आणि त्यानंतर जो आगीचा जो एक मोठा गोळा जो आपल्याला दिसत आहे त्या पिक्चर्समध्ये, त्यातून आपण अंदाज लावू शकतो की किती मोठ्या मात्रात क्वांटिटीमध्ये जे आहे ते विस्फोटक हे जे संशयास्पद जे अतिरेकी आहेत ते भारतात आणण्याचे प्रयत्न करत होते. अजित, झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.